चांगला आवाज ऐकला. या मॅचसाठी त्यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू. हॅलो. तर सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहिलं तर मालवाडी आणि वर्णे या दोन संघादरम्यान तुम्हाला मॅच इथून पाहायला मिळेल. आणि तर दोन षटकांची मॅच असेल. दोन्ही संघांनी याच्याकडे देखील लक्ष द्या. दोन षटकांची मॅच असेल. इथून पाहिलं गेलं तर मालवाडी आणि वर्णी या दोन संघादरम्यान आता इथून अगदी क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघानं आज चांगली खेळी केल्या. अंतिम क्षणापर्यंत येऊन पोहोचल्यात, परंतु अजूनही इथून चांगली खेळी करून विजय मात्र संपादित करावा लागेल. तर वर्णे संघाने पाहिलं गेलं तर टॉस जिंकला, त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मालवाडी संघाला पाहिलं गेलं तर इथं बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले गेले. पहिला गोलंदाज इथून पाहिलं गेलं तर वर्णे संघाचं तुम्हाला पाहायला मिळेल दीपक गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अजय ऑन स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, मॅच ऑन. दोन षटकांची मॅच आहे. बॉलर तयार. यावेळीचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेन आणि परफेक्ट फिल्डरच्या हातामध्ये. पहिला धक्का इथून मालवाडी संघाला मात्र मिळाली जाईल आणि फलंदाज शून्य या धावसंख्येवर मात्र बाद होतील. अजय ज्यानं एकही धाव मात्र टीमसाठी काढली नाहीये, त्याला आता परतावा लागेल डकआउट मध्ये. न्यू बॅटर योगेश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर दीपकनं अगदी प्रज्वलित केलं संघाला आणि विकेट मात्र आपल्या नावावर केल्या. सुरुवात चांगली राहिली इथून पाहिलं गेलं तर वर्णे संघाची, कारण की मागील मॅच देखील पाहिली तर चेसिंग करून हा संघ जिंकला होता आणि याही वेळेला त्याच रणनीतीनं मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परंतु दीपक सुरुवात चांगली केली. योगेशला इथून प्रहार करावे लागतील, कारण की दोन षटकांची ही मॅच इथे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लेंथ थोडीशी मात्र मिस होताना पाहायला मिळाल्या आहेत ते फलंदाज. आणि आला इथून डॉट बॉल. दोन बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या पाहिले गेले तर अद्याप एकही नाही आहे. एक विकेट गमावल्या. थोडासा पाहिलं गेलं तर मालवाडी संघात इथून दडपणाखाली असणाऱ्या, प्रेशर त्यांच्यावर असणार आहे, कारण की दोन षटकामध्ये किमान तुम्हाला 20+ धावा होणं गरजेचं आहे. यावेळेसला पुन्हा एकदा पाहिलं तर परफेक्ट यॉर्क लाईनचा हा बॉल होता. मारण्याचा प्रयत्न याही वेळेला केला होता, परंतु प्रॉपर नजर नाही आहे ती बॉलावर योगेशची आणि आला इथून डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ खऱ्या अर्थानं झालाय समाप्त. अंतिम 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. वेग आहे या गोलंदाजाकडे, नियंत्रण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतोय. तुमच्याकडे वेग किती याला फार महत्व नाही आहे, तुमच्याकडे टप्पा किती चांगला आहे याला फार महत्व आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आडवा बॅटने खेळला, त्या ठिकाणी फिल्डर आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, धोका त्या ठिकाणी आहे. विकेट मिळेल का, परंतु सेफ पोहोचल्या. तिसऱ्याचा प्रयत्न इथे नसणाऱ्या 2 धावा. श्री गणेश इथून विकेट नंतर या 2 धावेनं होतोय. टीम अगदी पाहिलं गेलं तर मालवाडी संघाची पाहिलं गेलं तर फक्त 2च धावा पहिल्या षटकामध्ये जमवत असताना, कारण की अजूनही काही चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे आणि त्याच्यावर आता इथून प्रहार करावे लागतील, कारण की पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अंतिम 2 बॉल आहेत आणि 2 बॉलवर इथून प्रहार केले जातील का.
एखादा जर चौकार षटकार आला तर चांगली धावसंख्या होऊ शकते. अक्रॉस द लाईन स्वतःला झोकलं, पाडलं आणि संघासाठी या 4 धावा मात्र इथे समोर असताना आलाय चौकार. अगदी पहा पूर्णपणे फ्रंट फुटला गेले आणि त्यानंतर क्षेत्र फाईन लेग निवडला आणि या चौकार पाहायला मिळालाय. मनगटाचा वापर तेवढाही केला, बुद्धीचा देखील तेवढाच चांगला वापर, कारण की शॉर्ट ऑफ द लेंथ हा बॉल होता. पेसचा वापर केला आणि 4 धावा टीमसाठी जमवल्या गेल्या. टोटल 6 धावा धावफलकावर लागल्या. अंतिम 1 बॉलचा खेळ आता इथून शिल्लक असणार आहे. 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या टोटल 1 गडी बाद 6 या धावसंख्येवर. पहिलं षटक अवघ्या 2 ओव्हरची मॅच. फुल टॉस बॉल होता, इनसाइड आउटला खेचलाय, परंतु शॉर्ट कव्हरला चांगलं फिल्डिंग. फेकी थोडीशी खराब राहिली आहे, कारण की रन आउटची संधी त्या ठिकाणी होती. षटक क्रमांक पहिलं 7 या धावसंख्येवर मात्र समाप्त झाला. 7 धावा इथून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिले गेले तर लागले गेले ते मालवाडी संघाच्या अगेन्स्ट, कारण की या संघानं आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर हाय स्कोर ठोकलं होतं पहिल्या मॅचमध्ये. तिथून पाहिलं गेलं तर वर्णे संघानं देखील चांगली कामगिरी केली आणि आज मात्र अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्यामध्ये केले. परंतु गोलंदाज वर्णे संघाचा दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल नारायण. ज्या पद्धतीने दीपकनं गोलंदाजी केली त्याच पद्धतीने आता नारायण गोलंदाजी करेल का मैदानाच्या आतमध्ये? योगेश आहे त्यांच्या समेतला, अगदी पाहिलं तर ज्ञानेश्वर आहे. दोन्ही फलंदाजांना संघासाठी आता इथून लढावं लागेल. 7 धावा किमान 20 धावांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. 10चं समीकरण प्रत्येक षटकामागे ठेवण्याचा प्रयत्न आता इथून केला जाईल का या खेळाडूकडून? यावेळेसला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फिल्डर पोहोचल्यात बॉल पर्यंत. दुसऱ्याचा कॉल दिला होता, परंतु माघार घेतली आणि एकच धाव आता इथून पाहायला मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 गडी बाद असताना 8 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. अद्यापर्यंत पाहिलं तर योगेशनं 6 बॉल फेस केलेत, वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतोय. आणि त्यांच्या संवेदला पाहिलं तर ज्ञानेश्वर हा फलंदाज अद्यापर्यंत एकही बॉलचा फेस मात्र केला नाही आहे. 8 धावा त्या अद्यापर्यंत जमवल्यात, परंतु एखादा षटकार येणं अत्यंत गरजेचं आहे त्या मालवण टीमसाठी. यावेळेसला उडवलाय बॉल, परंतु टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाली नाही आहे. नोचा कॉल पंचांनी दिलाय, कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. रनआउटची संधी आहे आणि इथून फलंदाज मात्र बाद असणार आहेत. पंचांनी नोचा कॉल दिलाय, परंतु रेफर पंच आपण ऑन फील्ड डिसिजन द्या, कारण की कॅमेरामॅनने फक्त डायरेक्ट कव्हरेज केले, पायावर कॅमेरा पडू शकला नाही आहे. ऑन फील्ड पंचांचा निर्णय नोचा असेल तोच तुम्हाला मानावा लागेल. चला जो डिसिजन दिलाय त्याच्यावर आपण ठाऊक राहायचं आहे. वाईट रनआउट साठी चेक करायचं आहे अजून. ठीक आहे, तर इथून रनआउट साठी आपण चेक करायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर पोचल्यात की नाही आहे. रनआउट विकेट आता चेक केली जाते. विकेट आहे, फलंदाज बाद. हा नो बॉल, दुसऱ्यासाठी आउट झालाय ना. या फक्त 2च धावा मिळतील आणि फ्रीडचा बॉल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून पाहिलं तर इथून या 2 धाव्यांच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल. टोटल 10 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय
हा इथून फ्रीजचा बॉल असणार आहे. चला थँक्यू मोठू पतलू. तर या दोनच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर आणि इथून पाहिलं गेलं तर फ्रीडचा बॉल असणार आणि या फ्रीडच्या बॉलवर आता इथून प्रहार केला जाईल का, कारण की सुवर्ण संधी ती बॅटरकडे. याच्यावर पाहिलं तर झेल बाद नसणार आहे, परंतु रनआउट निश्चित फलंदाज बाद असणार आहेत. परंतु इथून गोलंदाज चूक करेल का, कारण की पायची धरल्या पंचांना ओ स्टेप पाहायला मिळाल्या आणि त्याच कारणास्तव पंचांनी नो बॉल घोषित केल्या. 10 धावा धावफलकावर न्यू बॅटर बारक्या दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पाहिला तर तिथे सिंगल कंप्लीट केली होती, दुसरा बॉल नो टाकलाय. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु 10 धावा धावफलकावर मालवाडी संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार, फ्रीडचा हा बॉल इथे बाहेर ठेवला, आउटसाइड दी ऑफ स्टंप ठेवला. यावेळेसला हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. इथून पाहिलं गेलं तर डॉट आहे. रिव्ह्यू फक्त भीमरसाठी असणाऱ्या सूचनाचं आपण पालन करायचं दोन्ही टीमनं. जर शक्यतो पंचांना डाऊट असेल तर पंच अगदी डिसिजन घेतील. यावेळेसला उडवायचं होतं, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक जज करत राहिले आणि साधा सोपा झेल मात्र ते टिपला गेलाय. धक्का क्रमांक 3 लागलाय ते मालवाडी टीमला 10 या धावसंख्येवर. आणि बॅकफुटला सध्याच्या स्थितीला पाहिलं तर मालवाडी संघात इथून पाहायला मिळेल वर्चस्व सध्याच्या स्थितीला गाजवताना मैदानाच्या आतमध्ये. वर्णे संघ तुम्ही पाहताय. तीन बॉलचा खेळ झालाय समाप्त. 3 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 10 आणि टोटल 3 गडी बाद झाल्यात. अद्याप 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचा आहे, कारण की अद्याप यानंतर एक मॅच शिल्लक असणार आहे. जो संघ जिंकेल, अगदी पाहायला गेलं तर शिल्डन संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, परंतु संघ कुठला असणार आहे यावेळेसला भन्नाट वेग होता, परंतु समोरच्या दिशेमध्ये खेळलाय. फिल्डर पोहोचल्यात बॉल पर्यंत, परंतु बॉल निसटला हातातून, जखमा देऊन गेला सीमा पार आणि नशिबाचा हा येतोय चौकार. थँक्यू सो मच छॉन बनेगा डॉन. मोठू पतलूची धून तुम्ही ऐकली. 14 धावा धावफलकावर थोडंसं फनी मोमेंट्स असणं देखील गरजेचं आहे, परंतु पहा कमबॅक काय पाहायला मिळाला आहे. चूक केली होती फिल्डरनं, त्याच्यामध्ये 4 धावा मोजाव्या लागल्या होत्या त्या गोलंदाजाला, परंतु भरपाई इथून मात्र डॉटने केल्या. अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या टोटल 14 धावा धावफलकावर लागल्यात. मालवाडी संघ अद्यापर्यंत पाहताय प्रथम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. अंतिम बॉल आहे, प्रहार केला जाईल का? ऑफ साइड दी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, 1 धाव इथून कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहिलं गेलं तर 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि इथून पाहिलं गेलं तर 2च धावा पाहायला मिळतील आणि 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल ऑन बोर्डवर 16 धावा, येणारे 12 बॉल आणि जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे.
टीम वर्णे संघाला. इथून पाहिलं गेलं तर क्वार्टरची त्यानंतर सेमीची पाहायला मिळेल आणि तिथून अगदी पाहायला गेलं तर क्वालिफाय करतील सुपर डुपर 5 मध्ये. सर्वांचं पण करूया सहर्ष स्वागत स्वर्गीय सनाबाई हिलम स्मृती चषक 2025 चे शानदार पर्व तुम्ही पाहताय आणि उद्याची मात्र या स्पर्धेतली अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा पाहिलं तर 80,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांक 40,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तृतीय चतुर्थ आणि 5वा क्रमांक अगदी पाहायला गेले तर 20,000 अशी या स्पर्धेची धनराशी तुम्हाला पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर असेल, गोलंदाज बॅटर असेल त्यासाठी देखील तुम्हाला ट्रॉफी पाहायला मिळतील. त्यानंतर मालिकावीरासाठी स्पोर्ट सायकल देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं या ट्रॉफींचा सायकलींचा हकदार उद्याच्या दिवशी मात्र सर्वांनाच कळणार आहे. आणि या स्पर्धेतला अगदी चॅम्पियन संघ देखील उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल. परंतु जाऊ या मॅचकडे. एका साईडला पूर्वार्ध संपले आणि उत्तरार्धाला इथून झाली आहे सुरुवात. एका साईडला मालवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला वर्णे संघ. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. मनोज यावेळेसला झेल घेण्याची संधी परंतु त्या ठिकाणी मिस झाल्यात आणि पहा इथून चांगला बोले कू बॉल गेला सरळ सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवर अगदी पाहिलं गेलं तर 4 धावा. यावेळेसला कट लागली पाठची आणि इथून विकेट राऊंड केला. ज्या फलंदाजानं चौकारानं सुरुवात केली होती त्या फलंदाजाला आता इथून मैदान मात्र सोडावं लागेल. संघाचं नजरा या खेळाडू होतं परंतु त्याला आता डगआउट मध्ये विश्रांती घ्यावी लागेल आणि 4 धावा धाव फलकावर पहिली विकेट डाऊन झाल्या. थँक्यू डीजे. 4 धावा 4 धाब्यांवर पहिली विकेट डाऊन झाली. न्यू बॅटर नारायण दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहिलं तर योगेश गोलंदाजी मार्गवर तुम्हाला पाहायला मिळतील. 17 धाबींचं टार्गेट आहे. 4 धाबा अद्यापर्यंत काढल्या. 13ची अजूनही गरज आहे परंतु इथून काढलं जातील का या मॅच मध्ये. बॉलर तयार. यावेळेसला भन्नाट वेग नजरेसमोर बॉल गेला कीपर कडे आणि आलाय डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या अवघ्या 1 विकेट नंतर 4 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. इथून दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात ते वर्णे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना मालवाडी संघ तुम्ही पाहताय अजूनही धावा करायच्या परंतु त्या होताना पाहायला मिळत नाही. तेल आता बॅटरला डोल्यामध्ये ओथून बॅटिंग करावी लागेल कारण की झोपेचा अभाव आता इथून स्पष्ट पाहायला मिळतोय. कारण की नाईट मॅच पाहिले तर तेवढी झोप घेणं देखील गरजेचं आहे परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर 2 डॉट बॉल हा बॅटर मात्र खेळलाय. धाव संख्या फक्त 4च्या धाव संख्येवर स्थिर आहे आणि इथून पाहिलं तर सलगचा हा तिसरा मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि स्तब्ध उभं केलाय नारायण या फलंदाजाला.
आणि बॉल झाले टोटल समाप्त 5. अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. मॅच सहज जिंकली जाईल का? चेंडू हवेमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही केला. बॉल हाताळमध्ये ठेवला आणि षटक क्रमांक पहिल्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 या धाव संख्येवर मात्र समाप्त केल्या. गोलंदाज योगेशनं 6 बॉल आणि 13 धावांची मात्र गरज आहे. 17 धावांचं टार्गेट उभारलं होतं वर्णे संघाच्या अगेन्स्ट, परंतु वर्णे संघाला आता या धावा मात्र अवसर ठरल्यात. थैंक यू सो मच. खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जमती है. पतलू तुम्ही कुछ करो. आता गोलंदाजाला जिथून काहीतरी करावं लागेल, कारण की मॅच जिंकायची असेल. ज्या पद्धतीने योगेशनं गोलंदाजी केली आहे त्याच पद्धतीने आता गोलंदाजी करावी लागेल, कारण की जिथे 17 धावा पाहिजे होत्या जिंकण्याकरता फक्त अवघ्या 4 धावा अद्यापर्यंत जमवल्यात त्या वर्णे संघानं. 6 बॉलमध्ये 13 करायचे आहेत आणि गोलंदाज तयार आहे. अच्छा, या ब्लिसला चांगला बॉल रिलीज केला. शॉर्ट कव्हरला बॉल अडवलाय. दुसऱ्याचा प्रयत्न इथे नाही आहे. तू मे कॉलिंग खराब राहिलं खेळाडूंचं, परंतु 5 धावा धावफलकावर लागल्यात. 5 बॉल आणि गरज आहे विचार करता ती टोटल 12 धावांची. 2 मोठे फटके. सामना मात्र फिनिश होऊ शकते आणि मॅच वर्णे संघाच्या हातात, परंतु डॉट बॉल टाकले तर मालवाडी संघ या मॅच मध्ये मात्र जिंकताना पाहायला मिळेल. बॉलर सज्ज अजय देखील चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून केली आहे. या ब्लिसला मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आहे, चूक घडली जाणार नाही आणि धक्का क्रमांक वर्णे संघाला अजून एक लागले, दुसरा 5 या धावसंख्येवर. चला, धावकऱ्याचा फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून पाहायला गेले तर 2 विकेट लॉस आहेत वर्णे संघ. अद्यापर्यंत वर्णे संघानं वर्चस्व संपूर्ण स्पर्धेमध्ये गाजवलं होतं. त्या अगेन्स्ट पाहिलं तर मालवाडी संघ देखील चांगली खेळी करून अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यात, परंतु अजूनही त्यांना टप्पे मात्र ओलांडावे लागतील. बॉलर तयार. धावकऱ्याचा फलंदाज ना आव ना ताव, बॅट फिरवला फास्ट, परंतु इथून सिंगल झाले कंप्लीट आणि मॅच सध्याच्या स्थितीला पाहिलं तर झुकत चालल्या. इथून मालवाडी संघाच्या अगेन्स्ट टीमची धावसंख्या पाहिली तर 1च्या नंतर 6 धावा येणारे बॉल असतील. आता इथून 3 आणि जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 3 बॉल 11 धावांची मात्र गरज आहे. आज पाहिलं गेलं तर 11चा टार्गेट संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला. बऱ्याच टीमांना मात्र 6 या धावसंख्येनं पराभूत व्हावा लागलाय आणि तोच आता नंबर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वर्णे अगेन्स्ट मालवाडी या संघाच्या मध्ये. 3 बॉल 11. अजय इथून खराब कामगिरी करेल का? पॅटर फायदा उचलेल का? शॉर्ट प्लेनचा बॉल होता, अगदी लॉलीपॉप पद्धतीचा बॉल होता, फक्त चुपायचं होतं बॅटरला, परंतु आलं नाही आहे चुपता आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि इथून संघ पाहिला तर पूर्णपणे अडचणीत आहे वर्णे संघ, कारण की 2 बॉल मध्ये आता करायच्या 11 धावा होणं थोडंसं अशक्य आहे, परंतु आता शक्य त्या बॅटरला मात्र करावे लागतील.
या ब्लिसला बॅटची खडा लागले, नो डाऊट. परंतु इथून पहा 17 धावा डिफेन्स करत असताना मालवाडी संघ तुम्ही पाहताय राहिल्यात आता एक बॉल आणि करायच्यात 11 धावा. इथून पाहिलं गेलं तर मॅच झुकल्या ती मालवाडी संघ आणि इथून शिवडन संघाच्या अगेन्स्ट मात्र खेळण्यासाठी होईल सज्ज. परंतु एक चूक वर्णे संघाला या मॅच मध्ये आणू शकतोय. यावेळेसला फटका चांगला आणि इथून पाहिला गेलं तर वर्णे संघ इथून पराभव झाला आणि त्या ठिकाणी पहा फलंदाज नव्हे तर क्षेत्र